काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी जी अब संघर्ष करो, राहुल गांधी जी अब संघर्ष करो। आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं संविधान बचाव अभियान या ठिकाणी सुरू झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून आम्ही प्रत्येक चौकात संविधान अभियान राबवत आहे। या अभियानाचा राबवण्याचा हेतू फक्त हेच आहे की लोकांना जनजागृती झाली पाहिजे की या भाजप सरकारने सर्व खोटे षडयंत्र रचले आणि सगळे फेक नॅरेटिव्ह पसरलेत। ईडीचे धाक असेल, सीबीआयचे धाक असेल किंवा फोडाफोडीचं राजकारण असेल, हे सर्व जनता पाहते। ईव्हीएम हॅक असेल किंवा त्यांचा 400चा जे नारा होता की 400 आपकी बार 400 पार, त्यांचा एकच डाव होता की 400 पार झाले की संविधान बदलायचं आणि मनुस्मृती आणायचं आणि लोकांना त्यांचे गरीबच राहायला पाहिजे, सामान्य माणूस हा सामान्यच राहायला पाहिजे आणि श्रीमंत तो श्रीमंतच झाला पाहिजे, असं त्यांचं एक कलमी कार्यक्रम होता। पण त्यांच्या जे स्वप्न होतं ते काय पूर्ण झालं नाही आणि राहुल गांधीजी सतत म्हणतात की जनजागृती झाली पाहिजे आणि आता राहुल गांधीजी त्यांना सांगितलं होतं की जनगणना झाली पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला त्यांचा मूलभूत हक्क भेटला पाहिजे। त्या विधेयकाला आम्ही राहुल गांधीजीचं एकदम हार्दिक मनापासून स्वागत करतो। कित्येक वेळा राहुल गांधीजींनी वारंवार सांगितलं, प्रत्येक गोष्ट त्यांची खरी ठरलेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे की या भाजपला तुम्ही जनतेने आता हद्दपार केलं पाहिजे आणि काँग्रेस सोबत राहून संविधान आपण वाचवलं पाहिजे। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस।